रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा. माऊली चोपडे व देवा पाटील. महात्म्यामध्ये तसं शिवमहापुराण कथेमध्ये दोन उदाहरणं आलेली आहेत. त्यातील एक कथा काल आपण श्रवण केली, ते म्हणजे देवराज नावाचा ब्राह्मण. हा आयुष्यभर वाईट वागला तरीही त्याचा उद्धार भगवान शिवाच्या कथा श्रवणाने झालेला आहे. म्हणून ही महान असणारी शिवमहापुराण कथा आज आपण श्रवण करत आहोत. या कथेनं काय होईल महाराज? या कथेचं जर आयोजन केलं, जो कोणी या कथेचं आयोजन करील, जो आयोजन करता आहे, मग ती एकट्यानं आयोजन करा किंवा गावानं मिळून, तालुक्यानं मिळून किंवा जिल्ह्यानं मिळून किंवा भक्तमंडळीनं जर मिळून जर ही कथा केली, ज्यानेही या कथेचं आयोजन केलं आहे त्या आयोजनकर्त्याला पुण्यपदरात पडतं, पुण्य प्राप्त होतं. श्रवण केल्यानं काय होईल? तर श्रवण केल्यानं पाप निवृत्त होतील. आपल्यामध्ये जेही काय पाप आहे ते पाप जळून भस्मसात होतील. या कथेच्या मननानं काय होईल? तर पुण्य प्राप्त होईल. आणि याचं निधिध्यासन जर केलं तर भगवंताचं सगुण दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. अशी परमपवित्र ही शिवमहापुराण कथा आहे. आणि सौनक आदी ऋषी महाराजांनी सुतजी महाराजांना विचारलं की महाराज, आयुष्यभर ज्यानं वाईट कृत्य केलं, वाईट वागला, लोकांना त्रास दिला, अशाचा तर उद्धार झाला, आणखीन कोणाचा उद्धार झालेला आहे का या कथेनं? तर त्यावेळेस सुतजी महाराज म्हणतात सौनक आदी ऋषी महाराजांना की महाराज, याने वाईट वागणाऱ्याचा तर उद्धार होईल, याच्यात काही नवल नाही, परंतु पिशाचांचा सुद्धा उद्धार या शिवमहापुराण कथेच्या श्रवणाने होतो. याच्यासाठी एक प्रसिद्ध उदाहरण दिलेलं आहे शिवमहापुराण महात्म्यामध्ये. समुद्राच्या किनाऱ्यावर, आता जसं आपण समुद्राच्याच काठावर आहोत, तसं समुद्राच्या किनाऱ्यावर एक बाष्कल नावाचं नगर होतं, बाष्कल. आणि या गावातील सर्व नागरिक त्यांचा उदरनिर्वाह शेतीच्या व्यवसायावर चालायचा. सर्वजण तेथील नागरिक काय करायचे? शेती करायचे. परंतु त्या गावातील मंडळी, नागरिक, मग तिथला स्त्री असेल, पुरुष असेल, हे शास्त्र न मानणारे होते, धर्म न मानणारे होते, कोणतंही चांगलं कार्य करायचे नाहीत, शास्त्र मानणारे नव्हते. असं ते गाव म्हणजे बाष्कल गाव. त्या नावामध्येच अर्थ आहे ना, बाष्कल. असं ते नगर आणि त्या नगरामध्ये राहणारे सर्व नागरिक. आणि त्या गावामध्ये त्या लोकांना ज्ञानाचा अभाव होता. शास्त्र न मानणारे, ग्रंथ न मानणारे, देवधर्म न मानणारे असे ते लोक त्या गावामध्ये राहत होते. आणि ज्ञान नसल्यामुळे पुन्हा त्यांच्याकडे वैराग्याचा अभाव. एकतर ज्ञान नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे वैराग्य नाही. इकडे येण्यासाठी सुद्धा वैराग्य लागतं महाराज. 10 दिवस आपण जे आलोत ना घरदार सोडून, ह्याला सुद्धा काहीतरी वैराग्य लागते, त्याग लागते जीवनामध्ये, तर माणूस 10 दिवस. आता आपल्या परभणीत एवढेच लोक आहेत का? नाही ना, लाखो लोक आहेत. आपल्यापेक्षा श्रीमंत मंडळी आहेत, त्यांनासुद्धा माहिती की इकडं अशी अशी कथा आहे, हे तीर्थक्षेत्र आहेत. इच्छा असून, पैसा असून त्यांनासुद्धा येता आलं नाही. का? कारण कुठंतरी माणसाचं मन गुंतल्या जातं, नातामध्ये, मुलामध्ये, मुलीमध्ये. आका तू चाललीस, मला बी यायचंय. नको माय, तुला कशाला वागा, तिकडं लय लांब आहे, मग तू बी नको जाऊ, बसली घरीच. आता कोण कशामुळं नाही आलं हे कशाला सांगू या स्टेजून? न येणे, तिकीट काढून काय जण आले नाहीत. म्हणजे ह्याच्यासाठी सुद्धा काय लागतंय की पुण्य लागतंय.
त्याग लागतंय कुठंतरी जीवनामध्ये. वैराग्य निर्माण झाल्याशिवाय घरदार माणूस सोडून इकडं येऊ शकत नाही. जीवनामध्ये कुठंतरी त्याग पाहिजे. त्याग असल्याशिवाय आता कोणाला वाटत नाही 1 वर्षाचा मुलगा आहे, मांडीव खेळायला, बरेकडे त्याला घ्यायला, पप्पा पप्पा म्हणायला, बोबडं बोलायला, आणि त्याला कशाला सोडून यायचं असं वाटतंय ना साहजिक. परंतु जेवढेही काही मंडळी इकडं आलेत, निश्चित आपल्या पूर्वजांची पुण्याई आणि आपलंही कुठंतरी पूर्वजन्मीचं पुण्य आहे. म्हणून आपण अशा या पवित्र स्थळावर कथा श्रवण करण्यासाठी, भगवंताच्या दर्शनासाठी इथं आलेलो आहोत. म्हणून आपणच एकदा आपलं कौतुक करून घ्या. टाळी वाजवा जोरात. मग हे असं बास्कल नावाचं नगर होतं. त्या नगरामध्ये धर्म न मानणारे, कोणतं चांगलं कर्म न करणारे, शास्त्राला न मानणारे, एखाद्या साधू पुरुषाला संताला न मानणारे असे त्या गावामध्ये लोक राहत होते. लोक जनावरासारखं जीवन जगत होते. म्हशीला काय कळतंय का कुठं आंघोळ करावी, कुठं करू नये, कधी जेवावं, कधीला बसावं का झोप घ्यावी, का एखाद्या देवाला जावं का न जाऊ नये, जनावरासारखं कृत्य करणारे त्या गावामध्ये धर्म ग्रंथ आणि ज्ञानशास्त्र माहीत नसणारे अशी लोक राहत होते. त्या लोकांचं जास्त लक्ष वाईट गोष्टीकडे जायचं. एखाद्या व्यक्तीला जर आपण सांगण्याचा जरी प्रयत्न केला ना चांगली गोष्ट, तर चांगली गोष्ट माणसाला लवकर पचत नसते. त्याला वाईट गोष्टीचा नाद असतो. तसं त्या लोकांना ज्ञान सांगण्याचा जरी प्रयत्न केला तरी त्या लोकांचं त्या ज्ञानाकडे लक्ष नव्हतं. वाईट कृत्य करण्यामध्ये, त्या वाईट बोलण्यातसुद्धा एखाद्याला बोलायचा नाद असते. पण काही लोक टोचून बोलतात, वर्मस्पर्शी बोलतात, परंतु आपल्या बोलण्यामधून सुद्धा काही दोष निर्माण होतात. म्हणून कोणाला टोचून बोलू नये, कोणाला वर्मस्पर्शी बोलू नये. एखादी जर माता भगिनी, एखाद्या पुरुषाचा जर कलर काळा असेल तर तू काळीस माय, तू गोरायस असं सुद्धा म्हणू नये. नाही तर वाचेचे 14 दोष सांगितले ज्ञानोबारायांनी. 14 दोष लागत असतात. विरोधी वाद बळू, प्राणी ताप ढाळू, उपहासी छळू, वर्मस्पर्शी आटू वेगू विंदानू, आशा शंका प्रतारणू, हे संन्याशिले अवगुणू जिये वाचा. विरोधी वाद बळू, विरोधात्मक बोलणं. एखाद्यानं सांगितलं ना की हे आंबा आहे बघ, ती म्हणणार नाही हे आंबा नाही, याला कैरी म्हणतेत. आंबा आणि कैरी एकच आहे ना, पण विरोध करणार. हे केळं बघ, नाही ते रताळू दिसायले, हे सफरचंद आहे, नाही त्याला जाम दिसायला. हे विरोधात्मक बोलणं. उपहासात्मक बोलणं. प्राणी ताप ढाळू, एखाद्या प्राण्यावर घालून बोलणं. समजा नवीन लग्न झालं, लग्न नवीनच असते, लग्न नवीन झालं, नवरी आली घरी, सून आली. आता त्या जी सून आली ती इतके दिवस 20 वर्ष म्हणा, 25 वर्ष म्हणा, आईकडं राहिलेली. सकाळी उठायची सवय नसती, तिला 8 वाजता उठायची सवय, सूर्यवंशातली असेल. 8 वाजता उठायची सवय असती. सासूला वाटते की आता मला सून आली, तिनं जरा लवकर उठावं, मला उठल्या उठल्या चहा करून द्यावं. 2-3 दिवस झाले, सांगितलं सुनाला, सुनबाई जरा लवकर उठत जावं. तिनं ऐकून घेतलं, पण ती काय उठलीच नाही. ह्या सासूला गावातील बाया म्हणू लागल्या, आत्यासाहेब माय तुम्हाला सून आली, सून काय लवकर उठच न झाली. हो ग, मी तिला रोज सांगायले पण ती काय उठच नाही. जरा धडा शिकवा ना तिला चांगला. मग ही सासू इतकी हुशार होती, ती म्हणली आता तिला उद्या धडाच शिकवते. 8 वाजले तरी ती काय उठलीच नाही. आता तिनं मालकासोबत IPL बघितला असेल. IPL असते ना मॅच, इंडियन प्रीमियर लीग. IPL मॅच बघितला, ती काय उठली नाही. दुसऱ्या दिवशी तर 9 वाजले तरी उठली नाही. ह्या सासूची तळपायाची मुंगी मस्तकाला गेली. म्हटली मी हिला 3 दिवस झाला सांगायली आणि आज तर हटकूनच नाही उठली. मग दारात झोपलेली होती एक कुत्री.
दारात झोपलेली होती कुत्री. मग ही म्हणते, कशी पसरली माय कुत्री. टाळी वाजवा त्याच्या नावानं, कुत्रीचा आवाज काढावा. कशी पसरली माय कुत्री. हिनं आवाज ऐकला. ते आपल्या मिस्टरला म्हणाली, मालक बघा ना मला आत्या काय म्हणाल्यात. तिचा मालक म्हटला, जाऊ दे, बोलती जराशी तशीच बोलती, राहू दे. नाही बघा ना कशी पसरली माय कुत्री म्हणायली. अगं राहू दे म्हणली, म्हणीतच असते. सासूला वाटलं मी 2-3 आवाज दिले, कुत्री घालून बोलली तरीही उठ नाही. आता काय करू. कुत्रीच्या शेपटी पाय द्याला. कोणी? सासूनं. मग त्या कुत्रीच्या शेपटी पाय द्याला की तिनं हरिपाठ सुरू केला. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, हरकटेवरी ठेवूनिया तुळसी हार गळा. कुत्रीनं हरिपाठ सुरू केला असेल का. कुत्री लागली भुकायला. म्हणली, माय तू तर आता माझी सवतच झालीस. म्हणजे तिला बोलायचं होतं कोणाला. तिला बोलायचं होतं सुनाला. परंतु ती कुत्री घालून बोलू लागली. असं सुद्धा जर बोलणं असेल ना, दुसऱ्यावर जरी घालून बोललं तरी वाचेचे दोष आहेत. असे 14 दोष जर सांगायला लागले तर 14 तास जातील. तुम्ही 14 जरी उठता आणि तुम्ही म्हणता बस करा महाराज, आपल्याला फिरायला जायचे. द्वारकाधीश भगवान की जय. नमः पार्वती पते शिवार महादेव. मग तसं ह्या बाष्कल नगरामध्ये लोक एक तर धर्म मानित नव्हते, ग्रंथ मानित नव्हते, शास्त्र मानित नव्हते. ज्ञानाचा अभाव होता, वैराग्याचा अभाव होता आणि ते वाईट सुद्धा बोलत होते. त्या लोकांचं वाईटाकडे जास्त लक्ष होतं. आणि त्याच नगरामध्ये, बाष्कल नावाच्या नगरामध्ये एक बिंदुक नावाचा ग्रस्त राहत होता आणि त्याची पत्नी चंचुला. हे सुद्धा पशुसारखं जीवन जगत होते. पशुला काय कळतं. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती. पशुला काही कळत नसतं महाराज. एकदा आपल्या महाराष्ट्रामधील साखरे महाराज, अर्थात आताचे जे किशन महाराज साखरेत, त्यांच्या अगोदरचे दादा महाराज आणि दादा महाराजांच्या अगोदरचे नारायण महाराज एकदा तीर्थयात्रेला निघत असताना, म्हणजे पशुला काही कळत नसतं याच्यावर सांगायलो, ते नारायण महाराज एकदा तीर्थयात्रेला जात असताना बैलगाडीनं प्रवास करू लागले. मग मध्य प्रदेशच्या राजाला कळालं की एक वारकरी संप्रदायातील महान मोठे संत येत आहेत. त्यांनी स्वागताची तयारी केली आणि स्वागताची तयारी केली, परंतु तो राजा थोडा नास्तिक होता. आणि राजा म्हटला, महाराज तुम्ही इतक्या लांबून इकडं चाललात, कशासाठी चालला तू, काय नेमकं तुमचं गेल्याच्या नंतर काय होणार आहे. मी काय असा देव धर्म हे काहीच मानित नाही. मोठे व्यक्ती एकाच शब्दात बोलत असतात. ते साखरे महाराज म्हटले, राजा तुला श्रीमंती आहे, तुझ्याकडं सैनिक आहेत, तुझ्याकडं राजे रजवाडे आहेत, हे मान्य बाळा, पण तू जर देव मानत नसशील, अरे तू देव मानित नाहीस ह्याच्यात काय, माझे बैलसुद्धा देव मानित नाहीत म्हटले. मग बैलात आणि तुझ्यात काय फरक आहे. म्हणजे पशु काय पाप पुण्य जाणती. पशुवर जीवन जगणारे ते माणसं होते त्या बाष्कल नगरामध्ये. मग हा जो बिंदुक नावाचा ब्राह्मण आहे, त्यानं काय करावं. हा धर्मानं वागत नव्हता, आपलं ब्रह्मकर्म करत नव्हता, अधर्मानं वागायचा. ब्राह्मणाने सुद्धा आपलं जे काही त्रिकाल संध्या, जे काही आपलं पूजा पाठ हे जे आहे, हे ब्राह्मणानं नित्यनेमानं केलं पाहिजे. परंतु हा बिंदुक हा कोणताही पूजापाठ न करणे, कोणतंही कर्म न करणे असा वागणारा, आणि त्याची पत्नी चंचुला, हे दोघं पती पत्नी. परंतु ह्या दोघाचं एकमेकावर सुद्धा एकनिष्ठ नव्हती. दोघं एकमेकावर, दोघाचं संसारामध्ये एकमेकावर प्रेम नव्हतं. संसारामध्ये संसाराचा गाडा जर चांगला चालवायचा असेल तर संसार कशावर चालतो, फक्त आणि फक्त विश्वासावर चालतो. हे पती आणि पत्नी एकाच गाडीचे 2 चाक आहेत. जर ह्या गाडीचं चाक जर एक खाली झालं आणि एक वरी झालं तर गाडी कशी होईल, गाडी उलटी होईल. म्हणून आपला संसार जर आपल्याला पूर्णत्वाकडे जर न्यायचा असेल, पतीचा पत्नीवर आणि
पत्नीचा पतीवर आणि पतीचा पत्नीवर हा दोघांचा एकमेकांचा विश्वास असला पाहिजे. आणि जर विश्वास नसेल तर काय होतंय ज्ञानोबाराय सांगतात, विषय रांधली रस सोय ते जेवणारा जरी ठाऊकची होय ते ताटची सांडोनी जाय जिया परी. पती आणि पत्नीचा जर एकमेकावर विश्वास नसेल, जर कदाचित एका दिवशी जर भांडणं झाले, पती बाहेर गावाला गेला, संध्याकाळी जर आला, पत्नीनं ताट वाढलं आणि जर पतीच्या लक्षात आलं की मी सकाळी हिला नको तसं बोललो होतं, परंतु हिच्या जर मनात जर पाप आला असेल आणि माझ्या जेवणात जर औषध मिसळलं असेल तर मी जिवंत राहणार नाही, म्हणून भरलेल्या ताटावर उठून जातो. म्हणून आपल्याला आपला संसार, आपला प्रपंच जर पूर्णत्वाकडे जर न्यायचा असेल तर दोघांचाही एकमेकावर विश्वास असला पाहिजे. म्हणून हे बिंदुक आणि चंचुला पती पत्नी बाष्कल नगरामध्ये राहत होते, परंतु दोघंही अधर्मी होते. दोघांचा एकमेकावर विश्वास नव्हता. पत्नीनं सुद्धा पातिव्रत्य धर्म स्वीकारला पाहिजे महाराज. पतिव्रता सामान्य नाही. पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचोनी न स्पर्शी. पतिव्रतेचे सुद्धा 3 प्रकार पडतात, कनिष्ठ पतिव्रता, मध्यम पतिव्रता आणि उत्तम पतिव्रता. मग कनिष्ठ पतिव्रता कोणाला म्हणतात, तिला परपुरुष आवडतातही आणि ती भोगते पण हिला कनिष्ठ पतिव्रता म्हणतात. मध्यम पतिव्रता कोणाला म्हणतात, तिला परपुरुष आवडतात पण भोगण्याची इच्छा होत नाही. आणि उत्तम पतिव्रता कोणाला म्हणतात, तिला तिचा पती हा फक्त आणि फक्त पुरुष दिसतो. तिचा पती सोडून दुसरा इतर कोणताही मनुष्य पुरुष दिसत नाही, तिला उत्तम पतिव्रता म्हणतात. आणि जर पतिव्रतेने जर पातिव्रत्य धर्म जर स्वीकारला, पाळला, तर तिची देवावर सुद्धा सत्ता चालत असते. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. मग ही जी चंचुला होती ही अधर्मी वागणारी होती. याचप्रमाणे त्या गावातील सर्व लोक सुद्धा पाप करणारी होती. बिंदुक तिचा पती, चंचुलीचा पती बिंदुक हा पाप कर्म करू लागला, व्याभिचार करू लागला. मग व्याभिचार करू लागला तर घरच्याला कळालं. कोणाला नाही तर कोणाला कळतं. तुम्ही एखादं वाईट कृत्य करा का चांगलं करा, चांगलं केलेलं कोणी जरी आपलं नाव घेत जरी नसेल, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुख त्यांचे नारायण. ॲडव्हर्टाईज करायची गरज नाही. आपण जर चांगलं काम केलं तर ती वाऱ्यासारखी कीर्ती पसरत असते. आणि वाईट जरी कृत्य केलं, मांजरला वाटतं मी डोळे झाकून दूध प्यायले, बरं का माऊली महाराज, मांजरला वाटतंय मी डोळे झाकून दूध प्यायले, परंतु तिलासुद्धा कोणीतरी बघणारं असतंय. तसं वाईट कृत्य करणाऱ्याला जरी वाटलं ना की माझं हे कृत्य कोणालाच माहीत नसेल, परंतु भिंतीला सुद्धा कानं असतात. एक ना एक दिवस ते काम उघडं पडणार असते. तसं ते बिंदुक नावाचा जो ग्रस्त होता त्याच्या पत्नीला कळालं की आपला मालक काय करायला आहे. पत्नीला माहीत असते आपला मालक किती पाण्यात आहे, किती खोल आहे, इथल्या सोडून, नाही तर इथं लगेच काय म्हणत्या. बिंदुकला विचारलं चंचुलीनं पत्नीनं, मालक तुमचं जरा लक्ष दिसत नाही संसारामध्ये, तुम्ही वाईट कर्म करायलात, व्यभिचार करायलात. बिंदुक रागावला, म्हटलं तू कोणाचं तरी ऐकलं असशील. मालक ऐकलं तर आहेच, परंतु मला तुमचे लक्षणं काय ठीक दिसनात. तुम्ही ते व्यभिचार कर्म सोडून द्या. त्यावेळेस ते बिंदुक म्हटला मी ते सोडून देऊ शकत नाही, आता मला त्याची सवय झालेली आहे. ठीक आहे म्हटली. हे ना ह्याचा व्यभिचार सोडा नाही. मग त्या पत्नीनं सुद्धा महाराज
पत्नीने विचार केला, आपण आपल्या मालकाला सांगून सुद्धा 1000 वेळा सांगितलं तरी आपला मालक जर व्यभिचार सोडत नाही, आपल्याकडे जर दुर्लक्ष करतो, तर आपणही त्याच्यासारखंच वागावं. त्याच्या पत्नीने सुद्धा, त्या चंचुलीने सुद्धा तसंच वागायला सुरुवात केली. मग तिचं वागणं जरा चांगलं न दिसल्यामुळे हा बिंदू, मग आता हे किती जरी वाईट असला तरी त्याला वाटतंय ना आपली बायकोसुद्धा चांगली वागली पाहिजे. त्याला कळालं की आपली बायकोसुद्धा व्यभिचार करायली, चांगलं वागणं झाली, तिचंसुद्धा संसारामध्ये लक्ष नाही. त्यानं विचारलं की दिवशी बिंदुगाने विचारलं, चंचुला अगं तू सुद्धा जरा चांगलं वागं नाहीस, व्यभिचार करायलीस. म्हणली मालक, जर तुम्हाला जर व्यसन घातलेली नाही, तुम्ही जर आवर घालत नसता तर मग मी काय करू, मीही तशीच वागणार. त्या बिंदुगाला राग आला महाराज, रागाच्या भरामध्ये बायकोला मारलं. तरी ती म्हटली मी माझं वागणं सोडणार नाही. त्यावेळेस तो बिंदूक म्हटला, तुला जसं वागायचे तसं वाग, पण एक काम कर, तू त्या मोबदल्यामध्ये व्यभिचार कर्म करत असताना मला धन आणून दे. ठीक आहे म्हटली मालक, जर तुमची परवानगी तर मी आणून देते. हा बिंदूकसुद्धा व्यभिचार कर्म करू लागला आणि ती चंचुलासुद्धा व्यभिचार कर्म करू लागली. आणि त्या मोबदल्यामध्ये ती चंचुला आपल्या मालकाला धन आणून देऊ लागली, पैसा आणून देऊ लागली. बिंदूक म्हणजे काय? बिंदूक म्हणजे एक बिंदू आहे. आणि चंचुला म्हणजे, चंचुला ही वृत्ती, मन. चंचुला ही काय झाली, माणसाचं मन सुद्धा, चंचुला म्हणजे वृत्ती. चंचल वृत्ती. किती जण चंचल आहेत? 10 जण चंचल आहेत. मनो मधुकरो मेघो मध्यो मत्कुनो मरुतः मा मदो मरकटो मत्स्यो मकारा दश चंचलः. मन, माणसाचं मन चंचल आहे. परभणीला आपल्या घरी गेलं का लगेच? आता गेलं ना मन आपलं. आता द्वारकाधीशाच्या मंदिरात आलं का नाही? किती चंचल आहे. मनाचा वेग कोणीच, मनाचा जो वेग आहे, जी स्पीड आहे, याचं गणित कोणीच करू शकत नाही. इतकं चंचल मन चंचल चपळ, मन चंचल चपळ. माणसाचं चंचल आहे. पुन्हा मधुमक्खी, मधमाशी सुद्धा काय आहे? चंचल आहे. मेघ हे सुद्धा चंचल आहेत. मद्य म्हणजे जो मद्यप्राशन करतो, शराबी, हे सुद्धा चंचल आहे महाराज. मतकून म्हणजे किडा सुद्धा किती चंचल आहे. एका जागेवर राहतो का? स्थिर नाही राहत. पवन म्हणजे वारा सुद्धा चंचल आहे. मा म्हणजे धन एका जागेवर स्थिर राहतं का? नाही राहत. धन किती तुम्ही तिजोरीत ठेवायचा प्रयत्न करा, कुठेही ठेवायचा प्रयत्न करा, धन एका जागेवर स्थिर राहत नाही. वासना, माणसाची वासना सुद्धा स्थिर राहत नाही. वासना कशानं तृप्त होत नाही. मरकट म्हणजे बंदर, जे वानर आहे,
ते सुद्धा चंचल आहे. आणि मत्स्य म्हणजे माशी. आपण आता समुद्राला स्नान करायला गेल्याच्या नंतर माश्या येऊ लागल्या, स्थिर होत्या का? पायाला चावती काय की, डसती काय की, काहीतरी होतं काय की असं वाटू लागलं, पण ती एका जागेवर स्थिर राहतच नाही. असे 10 चंचल आहेत. मग जर या मनाला जर स्थिर करायचं जर असेल तर काय करावं लागेल? चंचल चित्ताशी ठेवोनी आठाई, संताची ये पायी लीन भावे. आपल्याला जर आपलं मन जर स्थिर करायचं असेल तर असं या हरिकथेमध्ये, एखाद्या भजनामध्ये, कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये, नाहीतर साधू संतांच्या सेवेमध्ये गेलं पाहिजे. मग काय होईल? हळूहळू आपलं जे मन जे चंचल आहे हे स्थिर होण्याचा प्रयत्न करेल. म्हणून हा बिंदुक, ह्या बिंदुकाला त्याची बायको, त्याची पत्नी चंचुला व्याभिचार कर्म करू लागली आणि धन आणून देऊ लागली. मग आयतच धन येऊ लागलं त्याला. मग तो काय करू लागला? दारू, मांस, दारू पिणे, मद्यप्राशन करणे, मांस खाणे, नको ते कर्म करणे, जुगार खेळणे. कष्टाच्या पैशाची किंमत असते, परंतु तुम्हाला जर आमन धपक्या जर एखादं जर धन आलं त्याची किंमत राहत नसते. म्हणून स्वतःचं स्वकष्टाचं धन असावं माणसाला. कोणाचा तळतळाट लागून, कोणाचं हापकून, कोणाचं लुबाडून घेतलेलं धन नसू नये. आणि तसं धन टिकतसुद्धा नसते. तसं ह्याला वाटू लागलं की मला तर माझी पत्नी आणून द्यायली धन. तो दारू पिऊ लागला, मांस खाऊ लागला आणि असं करत करत तो एके दिवशी म्हातारा झाला. कारण तारुण्य हे टिकतं का? कोणतीच गोष्टी तुम्ही जन्माला आल्याच्या नंतर कोणतीच गोष्ट आपली नाही. कोणतीच गोष्ट आपली नाही. मग तुम्ही म्हणता द्या महाराज तुमची अंगठी आम्हाला, तुमची अंगठी नाही तर तुमचा मोबाईल द्या आम्हाला. कोणतीच गोष्टी हे आपल्याला कायमस्वरूपी राहणारे नाही. तारुण्य जरी असेल तरी काही दिवसानंतर ते शरीर आपलं थकणार आहे. तसा तो बिंदू म्हातारा झाला आणि म्हातारा झाल्याच्या नंतर मरण यातना भोगू लागला. आणि एके दिवशी त्या बिंदुकाचा मृत्यू झाला. मग ही चंचुला सुद्धा म्हातारी झाली. आणि म्हातारी झाल्याच्या नंतर घरातील सर्व व्यक्तींनी त्या चंचुलीला घराच्या बाहेर काढलं. नातेवाईक सुद्धा तिरस्कार करू लागले. घरातून बाहेर काढल्याच्या नंतर नातेवाईकाकडे गेली. नातेवाईक सुद्धा म्हटले की तू वाईट कर्म करणारी आहेस, तुझं गाव सुद्धा असा असा आहे, तुझा नवरा सुद्धा असा होता, आता तुला आमच्या इथं थारा नाही, तू आमच्या इथं राहू शकत नाहीस. अशा वेळेस ती वनवन फिरू लागली महाराज. वनवन फिरत असताना ती एका शिवालयात आली, एका शिवमंदिरामध्ये आली. आणि तिथे शिवकथा सुरू होती, शिवमहापुराण कथा सुरू होती. आणि ती शिवमहापुराण कथा एका कोपऱ्यामध्ये बसून तन्मयतेने, श्रद्धेने, निष्ठेने श्रवण करू लागली. कथाकार कथा सांगू लागले आणि सांगणारा सुद्धा सांगू लागला. आणि त्या कथेमध्ये एक असा प्रसंग आला की व्याभिचार केल्यावर होतंय काय? एखाद्या व्यक्तीनं जर वाईट कर्म केलं, व्याभिचार केला, तर त्याला त्याची शिक्षा काय? त्यानं जे केलेलं कर्म आहे त्याचं फळ काय? आणि तिला सर्व चित्र दिसलं. कारण पूर्ण आयुष्यभर तिच्या तर मालकानं केलंच होतं व्याभिचार आणि हिनं सुद्धा व्याभिचार केला होता. दूतंच मद्यंच पिशचंती वेश्या पाप्यभिचोर्यम परदार सेवा एतानि सप्तव्यसनानि लोके घोराती घोरम नरके नयंती. ती कथाकाराकडे गेली आणि म्हटली महाराज, पश्चातापानं ती त्या महाराजांच्या समोर रडू लागली आणि म्हटली महाराज, मी आज म्हातारी झालेली आहे, मला घरातून माझ्या नातेवाईकांनी सुद्धा काढून दिलेलं आहे. याचं कारण जर का असेल तर मी माझ्या पूर्ण आयुष्यभरामध्ये व्याभिचार कर्म केलेला आहे, नको ते कृत्य केलेले आहेत, म्हणून मला घरच्यांनी हाकलून दिलं, माझ्या पतीचा सुद्धा मृत्यू झालेला आहे. मग आता मी काय करू महाराज? या कथेमध्ये तर मी ऐकले की असं केलं ना असं होतंय, मी वाईट कर्म केलेलं आहे, मी पाप केलेलं आहे, मग मी आता काय करू?
त्यावेळेस ते शिवकथाकार शिवकथा प्रवक्ते ते कथाव्यास त्या चंचुलेला म्हणू लागले, तू जरी एवढं जरी वाईट कर्म केलेलं असशील तरी तू काय कर, त्या शिवाची पूजा कर, भगवान शिवाची पूजा कर. भगवान शिवाला त्या ज्योतिर्लिंगाला तू जल समर्पित कर. मग भगवान शिवाला त्या ज्योतिर्लिंगाला शिवपिंडीला जर आपल्याला जल समर्पित करायचं आहे तर त्याचे सुद्धा काही नियम सांगितलेत शिवमहापुराण कथेमध्ये. इकडं पहा, जल समर्पित करायचं आपल्याला, पाणी घालायचं. काय करावं लागेल, समजा हे शिवलिंग आहे, हे शिवलिंग, पुन्हा हा गोल भाग, इथून हे पाणी वाहणार आहे. जे आपण गेल्या जे एंट्रीचं जे असते ना अलीकडचं, तर हे गणपतीचं स्नान, ऑपोजिट साईडचं कार्तिकेय स्वामीचं स्थान, इथून जे पाणी वाहत जातं हे अशोक सुंदरीचं स्थान, आणि हे जे गोल भाग आहे हे पार्वतीचे हस्तकमल, माता पार्वतीचे हस्तकमल, आणि हे शिवलिंग, आणि वरून वाहणारी, वरून जे असते टाकायचं पाणी आपल्याला, ती जलाधारी. तर ह्याचे सुद्धा काही नियम सांगितले. गेलं की भडकन पाणी नाही टाकायचं. तर गेल्या आपण पहिल्यांदा गणपतीला पाणी घातलं पाहिजे, नंतर कार्तिक स्वामीला पाणी घातलं पाहिजे, तिसऱ्यांदा पाणी अशोक सुंदरीवर समर्पित केलं पाहिजे. परंतु पाणी टाकताना पाणी दुसऱ्याच्या अंगावर जाता कामा नये, त्याचे शिंतोडे उडता कामा नयेत. आणि नंतर हे जे गोल ह्या शिवलिंगाभोवती जे आहेत पार्वतीचे हस्तकमल, तिथं पाणी घालणे, आणि नंतर शिवलिंगावर पाणी समर्पित करणे, असा महिमा त्याला ते कथा व्यास सांगू लागले. कोणाला, चंचुलेला. म्हटली महाराज मी ही तर करील, भगवान शिवाची आराधना करेल आणि कथा श्रवण करेल. आणि तिनं भगवान शिवाची पूजा केली, कथा श्रवण केली, आणि तिच्यावर माता पार्वतीची कृपा झाली. माता पार्वती प्रसन्न झाल्या आणि चंचुलेला दिव्यत्व प्राप्त करून दिलं. आणि त्या चंचुलेला शिवलोकामध्ये घेऊन गेल्या माता पार्वती. आणि ती चंचुला माता पार्वतीची दासी झाली, सेविका बनली. आणि सेविका बनल्याच्या नंतर तिलासुद्धा वाटू लागलं की मी तर आता शिवलोकात आले, माझ्या मालकानं आयुष्यभर वाईट कर्म केले, माझा मालक कुठे आहे की. माता पार्वतीला विचारलं की पार्वती आई साहेब, माझा पती असणारा माझ्या अगोदर मरण पावलेला आहे, माझा पती नेमका कुठे आहे तेवढं तुम्ही सांगा. त्यावेळेस पार्वती मातेनं सांगितलं की तुझा पती नरक यातना भोगायला आहे, तुझा पती नरकात पडलेला आहे, आयुष्यभर त्यानं वाईट कर्म केलं. तिला पश्चाताप झाला. परंतु माता पार्वती म्हणता तो नरक यातना तर भोगतोच, परंतु तो पिशाच्य झालेला आहे, तो भूत होऊन फिरत आहे नरकामध्ये, पिशाच्य योनीमध्ये गेलाय. त्या चंचुलेला वाईट वाटलं आणि चंचुला म्हटली महाराज आईसाहेब, जर माझ्या पतीला जर मोक्ष प्राप्त करून द्यायचा आहे तर काय करू. माझ्या पतीला मोक्ष प्राप्त झाला पाहिजे. त्यावेळेस पार्वती आईसाहेब म्हणतात तुझ्या पतीला शिवमहापुराण कथा श्रवण करावी लागेल. त्यावेळेस ती चंचुला म्हणते माझा तर पती नरक यातना भोगतोय, पिशाच्य योनीमध्ये त्या विंध्य पर्वतावर राहिलाय, मग आता त्याला कशी कथा श्रवण करावी. त्यावेळेस आईसाहेब पार्वती म्हणतात तू त्याची चिंता करू नको. पार्वतीने तुंबरूला बोलवलं की जे नारदाचे मित्र आहेत आणि भगवान शंकराचे भक्त आहेत, आज्ञा दिली त्या तुंबरूला की तुम्ही काय करा, ह्या चंचुलेला घेऊन त्या विंध्य पर्वतावर जा. त्या विंध्य पर्वतावर बिंदू
हा पिशाच चिवणीमध्ये गेलेला आहे आणि त्याला तुम्ही शिवकथा सांगा. तुंबरू अर्थात हे नारदाचे मित्र चंचुलाला घेऊन विंध्य पर्वतावर गेले आणि विणा घेऊन भगवान शंकराचं भजन करू लागले, गीत गाऊ लागले. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम. टाळी टाळी हा. हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय. सोमेश्वराय शिव सोमेश्वराय हर हर भोले 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 नमः शिवाय. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय. द्वारकाधीश भगवान की जय. नमः पार्वती पतये शिव हर 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 महादेव. हे तुंबरू त्या चंचुलेला घेऊन विंध्य पर्वतावर आले आणि त्यांनी पाहितलं की हा बिंदू हा पिशाची योनीमध्ये गेलेला आहे. पिशाची योनी ही फार बेकार असते, कारण या योनीमध्ये जो गेलेला आहे त्याला चांगलं खाण्याचा अधिकार नाही, पुरणपोळी खायचा अधिकार नाही, त्याला उष्ट खायचा अधिकार आहे. जे पत्रावळीवर जे ताटामध्ये शिल्लक राहते किंवा तुम्ही ते ताटातलं जे काढून त्या डब्यात टाकतात ना आणि पुन्हा ते घंटागाडीत टाकतात आणि घंटागाडी तिकडे नेऊन टाकते तरोड्याकडं, तसा खाण्याचा अधिकार त्या पिशाच्या योनीमधल्याला असतो. त्याला चांगलं पाणी पिण्याचा सुद्धा अधिकार नसतो. त्याला नालीचं पाणी आपण हे क्रिया करण्यासाठी नेलेलं पाणी आणि जे उरलेलं पाणी टाकून देतो ते पाणी पिण्याचा अधिकार त्याला असतो. तसा हा पिशाच्या योनीमध्ये गेलेला आणि तिथं हे तुंबरू महाराज चंचुला तिथं गेले आणि गेल्याच्या नंतर तो पिशाच्या योनीमध्ये फिरणारा हा बिंदू त्याला एका बाशामध्ये बांधलं
आणि भाषामध्ये बांधल्याच्या नंतर त्याला 7 दिवस ती शिवमहापुराण कथा श्रवण करायला लावली आणि त्यानं एकाग्र चित्ताने तन्मयतेने श्रद्धेने निष्ठेने ती शिवमहापुराण कथा शिवाची कथा श्रवण केली आणि त्याला दिव्य देह प्राप्त झाला आणि तो शिवगण झाला. शिवगण झाल्याच्या नंतर त्याला विमानामध्ये बसून शिवलोकात नेलं आणि त्याला भगवान शंकराचं दिव्य असं दर्शन प्राप्त झालं. आणि त्या बिंदुगाने पाहितलं की मी ज्या ह्या शिवलोकात आलो, भगवान शंकराचं दिव्य तेज रूप पाहितलं. जटा आहेत, भस्म धारण केलेलं आहे, रुद्राक्षाची माळ आहे, हातामध्ये त्रिशूळ आहे, डमरू आहे आणि गळ्यामध्ये साप आहे. आणि त्या बिंदुगाचाही उद्धार केला आणि चंचुलीचा सुद्धा उद्धार केला. म्हणून ही शिव महापुराण कथा जर काय करत असेल तर ही शिव महापुराण कथा श्रवण केल्याच्या नंतर पिशाच योनीमध्ये गेलेल्याचा सुद्धा उद्धार या शिव महापुराण कथेने होतो. द्वारकाधीश भगवान की जय. नमः पार्वती पते शिव हर 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 महादेव. मग